फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये पदार्थ पेपर 2 चालू केला, पदार्थाचा पेपर 2 चालू केला. तर आता पदार्थ पेपर 2 मध्ये आपण पहिल्यांदा बघितलं परीक्षा प्रमाण. ठीक आहे, परीक्षा प्रमाण बघितलं आपण, त्यामध्ये सर्व टॉपिक बघितले. आता परीक्षा प्रमाण आणि अपतोपदेश प्रमाण हे दोन टॉपिक मिळून आपल्याला 2 एसीक्यू आणि 1 एलक्यूचं वेटेज आहे. प्लस तिच्यावर आपल्याला एमसीक्यू पण विचारलं जातं. ठीक आहे, तर हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला खूप मार्काचं वेटेज आहे याला. तर आपण आता नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत अपतोपदेश प्रमाण. ठीक आहे, परीक्षा प्रमाण झालं, अपतोपदेश प्रमाण नंतर एक तुमचे सर्व टॉपिक मी कंप्लीट करायचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर तुम्ही जे जसं येते तसं तुम्ही कव्हर करत जा. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन काय विचारतात, हे सर्व मी इम्पॉर्टंट क्वेश्चन घेते जे आपल्याला प्रिव्हियस इयरला विचारलेले होते, यावर्षी पण विचारणार होतं. त्यामध्ये सर्व मी इन्क्लूड करायचा प्रयत्न करत आहे. आणि ज्या पद्धतीनं मी आता तुम्हाला पदार्थ विज्ञान पेपर 2 घेते, पदार्थ पेपर 2 तुम्हाला सगळ्यात टफ वाटते की कसं येते काय येते, बट मी ज्या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने फॉलो करा. आणि ज्या पद्धतीने मी क्वेश्चन लिहिते आणि क्वेश्चनचे ज्या पद्धतीने मी आन्सर लिहिते ते आन्सर तुम्ही नोट करा. मी नाही का हे शॉर्टकटमध्ये नाही लिहिते, हे मी पूर्ण डिटेलमध्ये लिहिते. म्हणजे तुम्हाला नाही का हेच सेम मी जेव्हा तुम्ही तुमचा पेपर सोल्युशन घेईल तेव्हा तुम्हाला याच पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये तुम्हाला लिहायचे येतं. प्रेझेंट कसं करायचं, तुम्हाला आन्सर येते पण तुम्ही व्यवस्थित प्रेझेंट नाही करत आणि तुम्हाला याच्यात पुस्तकाची लँग्वेज दिसणार नाही, पुस्तकाचा सिक्वेन्स दिसणार नाही, थोडासा कंटेंट दिसू शकते. तुम्हाला लँग्वेज पण थोडीशी डिफरंट वाटत. लँग्वेज मी सोपं ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. सर्व लिंक लागला असे म्हणजे पॉईंट्स वाईज आणि व्यवस्थित म्हणजे सिमिलर हिशोबानं ठेवायचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक याच्यात तुम्हाला काही ना काही हे पॅटर्न दिसल. ठीक आहे, पॅटर्नमध्ये काम केला तर तुम्हाला नाही का लक्षात राहील. तुम्ही पॅटर्नमध्ये तुम्हाला काही जरी लिहिताना आलं पॅटर्नमध्ये दिसलं तुम्हाला, आता तुम्ही हा बघू शकता. तर मी पॅटर्नमध्ये लिहिलं तर थोडंसं दिसायला पण बरं वाटते, एक्झामिनरला पण चांगलं वाटते आणि तुम्हाला मार्क पण चांगले भेटतात. ठीक आहे, तर पहिला येते शब्दार्थ बोधक वृत्ती व्याख्या व प्रकार वर्णन करा. यामध्ये काही म्हणजे आता प्रश्न तुम्हाला याच पद्धतीने प्रश्न विचारतात. कधी वृत्ती व्याख्या व प्रकार एलक्यूसाठी विचारायचं तर सर्व विचारतील, कधी म्हणतात किंवा शब्दाचे प्रकार स्पष्ट करा आहे. तर ज्या ज्या पद्धतीने मी क्वेश्चन लिहिले त्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, बाकी ते तुम्ही वेळेवर तुम्ही लिहू शकताच. ठीक आहे, तर पहिल्यांदा आहे शब्दार्थ बोधक वृत्ती व्याख्या. याची व्याख्या काय आहे, शब्द आणि त्याचा अर्थ यामधील ते नाते समजून घेण्यासाठी आणि अर्थ ग्रहण करण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते तिला शब्दार्थ बोधक वृत्ती म्हणतात. आहे सिंपल आहे, तुम्हाला काही अवघड वाटत आहे का? शब्द आणि त्याचा अर्थ याच्यामधील जे रिलेशन आहे त्याच्यासाठी काय म्हणतात, शब्दार्थ बोधक वृत्ती. ठीक आहे, आता मी जास्त एक्सप्लेन करत बसणार नाही, आपण फास्ट रीड करू. तुम्ही इझिली अंडरस्टँडेबल आहे तर तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे, आपल्याकडे टाईम नाही जास्त, आपल्याला लवकर सर्व कंप्लीट करायचं. शब्दाचा योग्य अर्थ समजण्यासाठी ही एक मानसिक प्रक्रिया आहे. ठीक आहे, यामुळे भाषेतील संज्ञा वाक्य आणि संकल्पना स्पष्ट होतात. ठीक आहे, सिंपल, जास्त काही अवघड का नाही. नंतर ते शब्दार्थ बोधक वृत्तीचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4. अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्य व्याख्या. याच्यातले जे अभिधा, लक्षणा आणि व्यंजन आहे ते प्रमुख येतं. त्यात काय येतं, अभिधा शब्दाचा प्राथमिक आणि थेट अर्थ अभिप्रेत असतो त्याला काय म्हणतात, अभिधा वृत्ती असे म्हणतात. हा शब्दाचा मूळ आणि मुख्य अर्थ असतो. ठीक आहे, उदाहरण काय, याचं उदाहरण लक्षात ठेवा. गंगा या शब्दाचा प्राथमिक अर्थ म्हणजे काय होतं, एक विशिष्ट नदी. गंगा म्हणजे काय होते, एक विशिष्ट नदी. गो म्हणजे काय, याचा प्रायमरी याचा मेन मिनिंग काय होतो, गाय. नंतर येते वृक्ष म्हणजे काय, झाड. हे त्याचं प्रायमरी मिनिंग आहे. हे काय, प्राथमिक अर्थ, हे काय म्हणतात, अभिधा. नंतर त्याचा विशेष गुणधर्म काय, अभिधाचा शब्द आणि अर्थाचा नैसर्गिक आणि मूळ संबंध असतो. याच्यात काय ते मूळ संबंध असतो. नंतर त्यासाठी कोणतेही संदर्भ बदलावा लागत नाही. यासाठी संदर्भ बदलावा लागत नाही. तुम्ही गंगासाठी तुम्हाला काही संदर्भ बदलावा लागते नाही. सामान्य संभाषण आणि संज्ञा यामध्ये याचा उपयोग केला जातो. ठीक आहे, नॉर्मल कन्व्हर्सेशनमध्ये याचा उपयोग होतो. नंतर ते लक्षणावृत्ती, हे आपण काय बघतो, शब्दबोधक वृत्ती. ठीक आहे, तर लक्षणावृत्ती काय, जेव्हा एखाद्या शब्दाचा प्राथमिक अर्थ अयोग्य किंवा अपूर्ण ठरतो तेव्हा तो शब्द लाक्षणिक अर्थ दर्शवितो. म्हणजे जो प्राथमिक अर्थ आहे तो लागत नाही तेव्हा आपण त्या शब्दाला काय म्हणतो, लाक्षणिक, त्याचा लक्षण वाईज जो अर्थ निघतो तो ग्रहण करतो. यालाच काय म्हणतो आपण, याला लक्षणावृत्ती म्हणतो. ठीक आहे, यात संबंधित विस्तारित किंवा अप्रत्यक्ष अर्थ घेतला जातो. ठीक आहे, यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला थोडंसं बिटवीन द लाईन्स, गंगा गावाला जाते. येथे गंगा शब्दाचा अर्थ काय, मूळ अर्थ नदी आहे पण तो अयोग्य ठरतो. इथं तुम्हाला नदीचा बोध दिसत आहे का, नाही. म्हणजे याच्यात काय, येथे गंगेच्या काठावर राहणारी व्यक्ती गावाला जाते असा लाक्षणिक अर्थ आपल्याला घेतला जातो. ठीक आहे, नंतर याचा विशेष गुणधर्म कशा आहे, लक्षणावृत्तीचा शब्दाचा प्राथमिक अर्थ घेतला जात नाही तर त्या संबंधित दुसरा अर्थ स्वीकारला जातो. हे मुख्यतः समाजाच्या प्रथेनुसार किंवा परिस्थितीनुसार ठरते. साहित्य आणि अलंकारशास्त्र याचा अलंकारमध्ये आपण याचा अलंकारशास्त्राचा खूप मोठा उपयोग होतो. नंतर ते व्यंजनावृत्ती, नंतर ते तिसरी उत्तर ते व्यंजनावृत्ती. जेव्हा शब्द किंवा वाक्यसूचक गूढ किंवा गहन अर्थ दर्शवितात, म्हणजे बिटवीन द लाईन्स किंवा डीप अर्थ जेव्हा येतो तेव्हा तो व्यंजनावृत्तीने ग्रहण केला जातो. यात काय ते लक्षणावृत्तीपेक्षा
अधिक सूचक अर्थ होतो. म्हणजे लक्षणमध्ये आपण नॉर्मल हे करतो, याच्यामध्ये अजून डीपमध्ये आन्सर येते. याचा उदाहरणार्थ काय, वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे. येथे नातेवाईक अभिप्रेत नाही. म्हणजे कुटुंब शब्दाचा मेन अर्थ काय, प्राथमिक अर्थ काय, कुटुंब म्हणजे नातेवाईक. पण इथं कुटुंब नातेवाईक असा अभिप्रेत आहे का, नाही. त्याचा संपूर्ण मानवजात एकत्र आहे असा गूढ अर्थ आहे. ठीक आहे, म्हणून सूचित केला जातो. म्हणून हे काय, याचं उदाहरण आहे. ठीक आहे, तुम्हाला समजलं, इझी आहे, जास्त काही हार्ड नाही. आणि तुम्ही इझिली पेपरमध्ये असं या पद्धतीने लिहिलं, तुम्ही इझिली तुम्ही आठवण पण ठेवू शकता. पुस्तकात वाचलं तर लिंक लागत नाही, काही समजत नाही की नेमकं म्हणणं काय. आता शब्दार्थ बोध तुम्हाला समजायला लागली की बा सिम्पल आहे, जास्त काही हार्ड नाही. शब्द तुम्हाला सोपे जे डेलीमध्ये येतं. आतापर्यंत तुम्हाला असं काही वाटलं का की बा मी काहीतरी एकदम असं लय भारी काहीतरी सांगितलं, नाही. डेली यूज करतो तेच गोष्टी सांगते. ठीक आहे, प्रमाण जे येतं, प्रमाण शब्द येतं पेपर 2. प्रमाण एकदम इझी येतं. जे पण प्रमाण आपल्याला शिकवतो, युक्ती असो, प्रत्यक्ष असो, अनुमान असो, हे सर्व आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. तुम्ही फक्त रिलेट करा आणि थोडंसं ओपन माइंडेडनं पहा. पदार्थामध्ये एकदम इझी आहे, रिलेटेबल आहे सर्व गोष्टी. तर इतकं मजा येईल ना, तुम्हाला सर्व गोष्टी क्लिक होतील आणि तुम्हाला सर्व या गोष्टी डेली तुम्ही यूज करता. तुमच्या ट्रीटमेंटसाठी असो, तुमच्या समोर लाईफमध्ये तुम्ही कुठं पण असो, तुम्हाला हे कामी पडणार आहे. तुमच्या डॉक्टर फील्डमध्ये आपल्याला लय कामी पडणार आहे हे सर्व गोष्टी. ठीक आहे, नंतर याचं काय, विशेष अर्थ काय, शब्दाचा गूढार्थ किंवा मनोभावना दर्शवणारा अर्थ येथे ग्रहण केला जातो. ठीक आहे, साहित्य अलंकारशास्त्रात, कविता किंवा कलांमध्ये याचा मोठा उपयोग होतो. कारण की तुम्हाला माहिती आहे, अलंकारशास्त्र साहित्यामध्ये आपण अलंकारिक शब्द बोलतो आपण. ठीक आहे, अलंकारिक भाषा बोलतो आपण. म्हणजे त्याचा आपल्याला डीप मिनिंग विचार करावा लागते, नॉर्मल मिनिंग नाही. ठीक आहे, अभिधा आणि लक्षणा वृत्तीपेक्षा याचा अधिक सूचक प्रभाव पडतो. याचा नाही का, अधिक डीपमध्ये अर्थ जाणवला जातो. ठीक आहे, तत्पर्य आख्या, नंतर येतं तत्पर्य आख्या. म्हणजे काय, संपूर्ण वाक्य किंवा विचाराचा खरा आणि अंतिम हेतू जाणून घेण्यासाठी प्रक्रिया तत्पर्याख्या वृत्तीने होते. हे संपूर्ण वाक्याच्या अर्थपूर्ण संदर्भ देण्याचे कार्य करते. ठीक आहे, उदाहरण काय, शिक्षकांचे शब्द अनमोल असतात. येथे शिक्षकांचे शब्द हे सोन्याचे नाहीत, परंतु त्यांना शिकवणीचा मूल्यवान अर्थ तात्पर्याख्याने स्पष्ट होतो. ठीक आहे, हे झालं त्याचं उदाहरण. ठीक आहे, नंतर विशेष गुणधर्म, संपूर्ण वाक्याचा एकत्रित आणि अंतिम हेतू स्पष्ट करतो. न्यायशास्त्र व तर्कशास्त्रात हा प्रकार महत्त्वाचा मानला जातो. संदर्भानुसार आणि परिस्थितीनुसार योग्य अर्थ ग्रहण करण्यास मदत होते. ठीक आहे, आता तुम्हाला एक पॅटर्न दिसला की विशेष आपल्याला त्याचं माहिती सांगायची, नंतर त्याचं आपल्याला उदाहरण द्यायचं, नंतर त्याचं आपल्याला विशेष गुणधर्म सांगायचा. ठीक आहे, तर तुम्हाला हे चारीचं तुम्हाला पॅटर्न दिसलं, या मुद्द्यानुसार लिहायचं. तुम्ही या मुद्द्यात काय लिहिसाल ते तुम्ही ऑटोमॅटिक तुम्हाला समजून जाईल काय लिहायचं काय नाही. तर ते पॉईंटनुसार स्टडी केल्यानंतर म्हणजे तुम्हाला माइंडमध्ये एक मॅप बनलेला आहे. तुम्हाला नाही का आठवतं की नाही गड्या आपल्याला 4 प्रकार पडतात. अच्छा, 4 प्रकारमध्ये आपल्याला काय लिहायचं, पहिल्यांदा इन्फॉर्मेशन लिहायची, नंतर उदाहरण लिहायचं, नंतर आपल्याला त्याचा विशेष गुणधर्म लिहायचा. मग प्रत्येकाच्यात काय काय इन्क्लूड केलेलं ते आठवते. मग एक माइंड मॅप असला माइंडमध्ये की काय करायचं. आता आपण काय करतो, उपमान प्रमाण, अरे बा आता काय लिहायचं, युक्तीमध्ये अरे काय लिहू, प्रत्यक्षाला काय लिहू. तर हे सर्व क्वेश्चन येतात. तर हे क्वेश्चन नाही का पॅटर्न वाईज स्टडी केला, पॉईंट वाईज स्टडी केला तर तुम्हाला इझी जातील. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघणार आहोत वाक्यार्थ, ज्ञान, हेतू. हे पहिला क्वेश्चन समजलं तुम्हाला, शब्दार्थ, बोधक वृत्ती, व्याख्या व प्रकार. इम्पॉर्टंट आहे, LQ पण विचारला जातो, LQ विचारलेला पण आहे. आणि तुम्ही या पॅटर्नने लिहिलं तर तुम्हाला मार्क पण व्यवस्थित भेटतील. ठीक आहे, काही काळजी करू नका. ठीक आहे, वाक्यार्थ, ज्ञान, हेतू. आता तुम्हाला पाहायला, आता तुम्हाला मला सांगा, तुम्हाला कुठं हार्ड वाटलं का की आपण खूप काही कंटेंट लर्न केला. इझी आहे, बट प्रेझेंट व्यवस्थित केलं तर तुम्हाला मार्क व्यवस्थित भेटतील. नंतर ते वाक्यार्थ, ज्ञान, हेतू. हा पण SEQला क्वेश्चन आलेला आहे म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये. वाक्य म्हणजे 2 किंवा अधिक शब्दांचा समूह जो पूर्ण अर्थ व्यक्त करतो. मात्र वाक्याचा योग्य आणि स्पष्ट अर्थ समजण्यासाठी काही विशिष्ट करणे महत्त्वाचे असते. जसं की काय, या कारणांना वाक्यार्थ, ज्ञान, हेतू म्हणतात. याला काय म्हणतात, वाक्यार्थ, ज्ञान, हेतू असे म्हणतात. याचे किती प्रकार येतात, याचे 4 मुख्य प्रकार येतात. पहिले येते आकांक्षा म्हणजे काय, शब्दाची परस्पर गरज असणे. एका शब्दाचा अर्थ दुसऱ्या शब्दाशिवाय पूर्ण होत नसेल तर त्या शब्दांची परस्पर आकांक्षा असते. याला शब्दातील सहसंबंध म्हणतात. ठीक आहे, जर वाक्यातील शब्द योग्यरित्या जोडले गेले नाहीत तर अर्थ स्पष्ट होत नाही. याचं जसं की राम, येथे अर्थ राम, फक्त राम म्हणलं, तुम्हाला काही समजते का नाही. राम गंगा, इथं काही पूर्ण अर्थ लागते का नाही. राम गंगे स्नान करतो, इथं तुम्हाला अच्छा आता समजते की आपल्याला राम कुठे आहे काय. आता तुम्हाला पूर्ण अर्थ समजला. ठीक आहे, इथे वाक्य पूर्ण आणि स्पष्ट झालेले आहे. ठीक आहे, नंतर इथे योग्यता, वाक्यातील शब्दांचा तर्कशुद्ध संबंध असणे. शब्दांचा परस्पर संबंध व्याकरणाच्या नियमानुसार तर्कशुद्ध आणि
आणि वास्तववादी असावा. जर वाक्यातील शब्द एकमेकांशी विसंगत असतील तर त्याचा अर्थ चुकीचा किंवा हास्यास्पद ठरतो. जसं की अग्नी थंड आहे, हे काय उलट आहे, हे अयोग्य वाक्य. अग्नी थंडी असू शकते का? नाही. तर हे काय वेगळा अर्थ येत आहे. तर याच्यासाठी अग्नी उष्ण असतो, हे काय, हे योग्य आहे. ठीक आहे. नंतर ते सन्निधी म्हणजे काय, ते शब्द एकत्र आणि जवळ असणे. शब्द काय असते, एकत्र किंवा शब्द एकत्र आणि योग्य क्रमाने आले की वाक्याचा योग्य अर्थ समजू शकतो. जर दोन संबंधित शब्दामध्ये मोठा विलंब किंवा अंतर असेल तर अर्थ स्पष्ट होत नाही. जसं की तुम्हाला एक्झाम्पल देतं, जर का मी म्हटलं राम गंगेत स्नान करतो, तर याच्यात तुम्हाला काय अर्थ दिसेल का? आणि मी म्हटलं राम गंगेत स्नान करतो, तर याच्यात नाही का, ते दोन शब्द येतात, त्याच्यातलं जे अंतर आहे ते कमी आहे. याला कांदा सन्निधी म्हणतात. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. कोणी नाही का खूप थांबून बोलतात, तर ते समजते का तुम्हाला? वाक्य लिंक लागते का? नाही. आपण चुकीच्या जागेवर फोडलं तर समजते का? नाही. तर हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. हे काय, सन्निधी. इझी आहे, जास्त हार्ड नाही, आणि हे लिहू पण शकता तुम्ही. नंतर ते तात्पर्य, वाक्याचा मुख्य उद्देश आणि आशय, याला काय म्हणतात? वाक्यातून काय सांगायचे आहे याचा योग्य हेतू समजणे गरजेचे असते. शब्द वेगवेगळे असले तरी त्यातून निघणारा मुख्य विचार, भावना समजणे महत्त्वाचे असते. ठीक आहे. याचं उदाहरण काय, अग्नीत हात टाकू नका. हे काय, हे कशासाठी सांगतात आपल्याला? हे उपदेश केलेला आहे, किंवा आपल्या कशासाठी, तुमच्या गरजेसाठी, तुमच्या सुरक्षेसाठी, की अग्नीत हात टाकू नका. त्याचा निष्कर्ष काय ते, आता तुम्ही एक पॅटर्न लक्षात ठेवा. तुम्ही हे नाही का, तुम्हाला आन्सर रायटिंगच्या हिशोबाने मी तुम्हाला, हे खूप महत्त्वाचं आहे की आता समजा तुम्ही केव्हा पण लिहिसाल तेव्हा तुम्हाला नाही का कोणत्या पण आन्सरचा परिचय लिहायचा, परिचय टॉपिक लिहायचा, परिचय हेडिंग टाकून तुम्हाला त्याचा इंट्रोडक्शन लिहायचं. मी जे क्वेश्चन आता नेक्स्ट जे क्वेश्चन घेते तर तुम्ही हा पॅटर्न ऑब्झर्व करा, इम्पॉर्टंट आहे हे. आज मी सांगतोच तुम्हाला. परिचय, नंतर आपण लिहिणार मेन आन्सर. हे मी याआधी पण थोडंसं सांगायचा प्रयत्न केला होता, आता परत एकदा बघू, तुम्हाला हळूहळू क्लिअर होईल. ठीक आहे. नंतर येते आपल्याला निष्कर्ष लिहायचा. नंतर काय लिहायचा, निष्कर्ष. यालाच मराठीमध्ये, याला आपण काय म्हणू शकतो, संदर्भ म्हणू शकतो, आपलं उत्तर म्हणू शकतो, आणि याला समारोप म्हणू शकतो. याला समारोप म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे सर्व गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट असतात. तर या टॉपिकमध्ये तुम्हाला सर्व निष्कर्षामध्ये काय लिहिते, की तुम्ही जे पण एक्सप्लेन केलं ते शॉर्टकटमध्ये त्याचा निष्कर्ष काय काढला तुम्ही. जसं आपण कोणता पण एक्सपेरिमेंट लिहित असतो, एक्सपेरिमेंटमध्ये काय राहते, ते एम राहते. एम काय केलं आपण, म्हणजे कशासाठी करते ते तुम्हाला माहीत तर पाहिजेत ना. नंतर कशासाठी करते ते माहिती आहे, तुम्ही सर्व गोष्टी केल्या, नंतर तुम्हाला कन्क्ल्युजन लिहायला लागेल ना, की आपण जे केलं त्याचं कन्क्ल्युजन काय निघालं. तसंच आता तुम्हाला क्वेश्चन दिला किंवा तुम्हाला हे शब्दार्थ ज्ञान हेतू लिहा म्हणून, शब्दार्थबोधक. मग तुम्हाला पहिला शब्दार्थबोधक ज्ञान हेतू काय आहे, कसं पाहणार, त्याचं मुद्दे लिहायला लागेल, किंवा आपण मटेरियल वगैरे लिहितो, किंवा आपल्याला शब्दार्थ बोधक मुद्देमध्ये हे लागणारे सामग्री आपण सांगून दिली, हे असं लागते. नंतर आपण सर्व एक्सप्लेन केलं, नंतर आपण शेवटी लिहायचं कन्क्ल्युजन, की आपण वरी काय एक्सप्लेन केलं, कसं एक्सप्लेन केलं, यावरून असं समजल्या झालं, आपण हे काढलं. तर हे अशा शब्दात तुम्हाला 2-4 ओळी आधी आणि 2-4 ओळी नंतर. यानं काय होते माहिती का, तुमचं जे LAQचं प्रेझेंटेशन आहे, LAQमध्ये तुमचा कंटेंट इन्क्रीज व्हायला हेल्प होते. म्हणजे तुम्हाला जे समजते ना, किंवा 2 पेज 2.5 पेज एवढे 3-4 पेज कसे लिहू, मागून पुढून 2 पेज 3 पेज लिहायचे कसे लिहू, तर तुम्ही हे लिहिलं. आणि तुम्हाला नाही का अर्ध्या जण काय करतात, डायरेक्ट आता तुम्हाला प्रश्न असला की डायरेक्ट असे पॉईंट टाकतात आणि डायरेक्ट आन्सर लिहायला चालू करतात. ते मान्य ते पॉईंटनुसार टाकतात. मग तुम्ही काय करायले, फक्त पॅराग्राफले फुल स्टॉपले फोडायले आणि हे करायला, त्यात काही मेहनत लागलेली का नाही. तुम्हाला काही पॉईंट येतात का, त्याला पॉईंटशीर मानणं नाही म्हणत. लोक म्हणतात अरे पॉईंटशीर तर म्हणत आहे, काही नाही. तुम्ही फक्त काय करता, आपण टायपिंग करताना कसं हे मारतो, टॅब मारतो आणि नवीन लाईनमध्ये घेतो, तसंच तुम्ही काय नाही, पॅराग्राफला फक्त फुल स्टॉपपासून मोडता आणि नवीन वाक्य, नवीन पॉईंट बनवून टाकता. बस. त्याला पॉईंट वाईज प्रेझेंटेशन, त्याला खरं पॉईंट वाईज प्रेझेंटेशन नाही म्हणत. ठीक आहे. पेपर प्रेझेंटेशन कसं राहते, हे असं राहते. तुम्हाला परिचय लिहायला पाहिजेत, मेन आन्सर लिहिले गेले पाहिजेत, आणि समारोप लिहिला पाहिजे. याच्यामुळे नाही का तुम्हाला 10 पैकी आता तुम्ही संदर्भ नाही लिहिला, याला अर्धा किंवा 1 मार्क राहते, याला 1 मार्क राहते, याला 1 मार्क राहते. तर तुमचे 2 मार्क तर तुम्ही हे लिहिलं नाही म्हणून तुमचे 2 मार्क तर असेच गेले. आणि तुम्हाला या 8 पैकी 8 पडणार आहेत का? 8 पैकी 8 पडणार आहेत का? नाही पडणार. म्हणून डिफरन्स पडते आपल्यात आणि जे टॉपरमध्ये मार्क पडतात ना, त्याच्यात याचा डिफरन्स राहते. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही. पेपर प्रेझेंटेशन कसं आहे, पेपरमध्ये आता मला तुम्हाला सांगा, कोणाला तरी जे पेपर लिहून आलेले आन्सर की, जे टॉपर लिहून आलेले तर त्याची आन्सर की तुम्ही कधी बघितलेली का? नाही बघितलेली. काऊन नाही बघितलेली? त्यानं कसं लिहिलेलं ते सांगणार आहे का त्याच्या तोंडातून? ते त्याची ट्रिक कशाला सांगणार आहे?
कोणी पण, जे पण हुशार आहे, जे पण टॉपर आहे, ते त्याच्या ट्रिक्स कशाला सांगणार आहे? टीचर लोकांना माहिती आहे. टीचर लोकांना तुम्ही कधी स्वतःचं मानतच ना. तुम्ही काय करता, टीचर म्हणजे तुम्हाला परके वाटतात. जसं काय आपले दुश्मनच येतं, आपले हेच येतं. टीचर लोकांना तुम्ही विचारलं तर ते सांगतात. आता तुम्ही पेपर चेक करताना, तुमच्या पेपर चेक करताना तुम्ही मार्क कमी टाकले, तुम्ही सरला विचारलं का की सर मार्क कमी टाकले? सर म्हणतात की बा तुम्ही पॉईंट्स लिहिलं नाही. मग सरला तुम्ही विचारलं नाही, सर व्यवस्थित तर लिहिलं, मग अडचण कुठे? आणि तुम्ही जेव्हा ज्या पुस्तकाचा स्टडी करता, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला कधी दिसलं का संदर्भ, स्पष्टीकरण, हे गोष्टी दिसल्या का? नाही दिसल्या, कारण की तुम्ही ऑब्झर्व केला नाही. त्याच्यात पण दिलेले राहतात. आपल्याला प्रत्येक टॉपिकच्या आधी इंट्रोडक्शन राहते, नंतर मेन टॉपिक राहते, आणि शेवटी आपल्याला तुम्ही कोणता पण अध्याय का, तुम्ही पहिला आयुष्यकामी अध्याय बघा, तर तुम्हाला किंवा दिनचर्या अध्यायात जे पण अध्याय बघितला, आता मी सांगतो तर एकदा ऑब्झर्व करा बुकमधून, की मग तुम्हाला गोष्टी क्लिअर होऊन जा. या स्टार्टिंगला नाही का अध्यायामध्ये, पूर्ण अध्यायामध्ये काय शिकणार ते लिहितात, किंवा ह्या अध्यायाचं काय महत्त्व आहे, याच्यात काय सांगणार. जसं आयुष्यकामी अध्यायामध्ये दीर्घ आयुष्य करण्यासाठी आपल्याला ते इंट्रोडक्शनमध्ये श्लोक सांगितला, ते सांगितलं, त्या चॅप्टरचं जनरल इंट्रोडक्शन होतं की तुम्हाला पूर्ण अध्यायामध्ये काय शिकणार आहे. आणि जर का तुम्ही त्याचा एंड बघसाल, सर्व जसे इम्पॉर्टंट टॉपिक झाले, त्याच्या बाद त्यांनी शेवटी लिहिलेलं आहे, किंवा या अध्यायात सिंहगुप्त त्याच्यात इंट्रोडक्शन आलेलं आहे, की याच्यात त्यानं काय काय सांगितलेलं आहे, काय काय हे केलेलं आहे. तर हेच असते वाक्याची याला काय म्हणतात, प्रस्तावना, संदर्भ, नंतर निष्कर्ष करणं. हे नाही का थोडा हाय लेवलच्या गोष्टी येतात. बट तुम्ही जर का ह्या इम्प्लिमेंट केला ना, तर तुम्हाला एक मार्क इम्प्रूव्ह होण्याला हेल्प होईल. तुमचं हळूहळू तुम्ही, आपल्याकडे भरपूर टाईम आहे, आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिस करायची, आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस करायची, आपला रायटिंगचा पेपर आहे, आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, आपला नेक्स्ट क्वेश्चन हे. ठीक आहे, हे झालं, हे निष्कर्ष. म्हणून आपण या निष्कर्षावर आलतो. तर आपला निष्कर्ष काय, या 4 गोष्टी, आकांक्षा, योग्यता, सन्निधी आणि तात्पर्य एकत्र आल्यास वाक्याचा योग्य अर्थ समजतो. आता काही अवघड आहे का? नाही. पण 2 ओळी तुम्ही एक्स्ट्रा टाकल्या, थोडंसं अजून एक्स्ट्रा लिहिलं, तुम्हाला एक इम्पॅक्ट पडते. आणि हे क्वेश्चन तुम्हाला कुठं, ही ट्रिक कुठं काम पडते माहिती का, ज्या याच्यात नाही का तुम्हाला आन्सरमध्ये नाही का मेन कंटेंट माहीतच नाही, किंवा याच्यात काय आहे काय नाही, पण तुम्हाला एवढं तर माहिती आहे कोणत्या अध्याय आहे ते, कोणत्या चॅप्टरमध्ये, कोणत्या टॉपिकमध्ये. तर त्या टॉपिकबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन लिहायचं, मेनमध्ये काहीतरी 2-4 पॉईंट लिहायचे, आणि शेवटी समारोपमध्ये काहीतरी लिहून टाकायचं. तुमचा ऑटोमॅटिक आन्सर भरून जाते. समजायचं का? तर हे राहते लॉजिकल आन्सर कसं तुम्ही इन्क्रीज करता. बाकी तुम्ही काही फेकम फाकी करसाल, पेजे भरतील, पण व्यवस्थित मार्क भेटणार नाहीत. तुम्ही पॉईंट्सही लिहिलं, व्यवस्थित लिहिलं, पॉईंट म्हणजे मुद्द्याला अनुसरून लिहिलं. तुम्हाला रामायणबद्दल विचारलेलं आहे, तुम्ही महाभारत बंदीच्या बंदी जरी अध्यायासहित एक्सप्लेन केली, तुम्ही बंदी महाभारत एक्सप्लेन केली, तरी तुम्हाला मार्क किती पडणार? तर 0. काऊन? प्रश्न काय विचारला? प्रश्न रामायणसाठी विचारला होता. 2 पेजात आन्सर क्लिअर होते. क्वेश्चन काय होता, की रामाने सीताचं हरण काऊन केलं? तुम्ही म्हटले की महाभारत असं झालं, तवा झालं, कृष्ण होते त्याच्यात, हे झालं ते झालं, असं तसं तुम्ही बंदी गीता सांगितली, तरी तुम्हाला मार्क भेटणार आहेत का? नाही. तर म्हणून क्वेश्चनमध्ये नका मुद्द्याच्या व्यतिरिक्त भटकायचं नाही. पॉईंटशीट लिहायचं, तुम्हाला मार्क भेटतात, मार्क व्यवस्थित भेटतात. ठीक आहे, काळजी करू नका. हे गोष्टी लक्षात ठेवा. छोट्या गोष्टी येतात, पण पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचे येतात, बेटर रिझल्टसाठी. ठीक आहे. नंतर ते चरकोक्त शब्दलक्षण व प्रकार, हे तुम्हाला हे 2 चरकोक्त शब्दलक्षण प्रकार एक्सप्लेन करून शब्दार्थबोधक कृती करा. हा LAQ आलेला आहे लास्ट इयरला, तर लक्ष द्या मी जे सांगत आहे ते कसं लिहायचं. आता तुम्ही जर का पुस्तकात बघितलं लक्षण व प्रकार, कन्फ्यूज असाल सर्व, हा एक मस्त चार्ट आहे. चार्ट प्रेझेंटेशनमध्ये दणकात तुम्ही काहीच नाही करायचं, डोकं नाही लावायचं. चरकोक्त शब्दलक्षण व प्रकार, वर्णसमूहाला शब्द म्हणतात, इझी आहे. आता नेमकं सांगितलं, चरकाचार्याने शब्द याचा 4 प्रकार सांगितले, शुद्ध, दृष्टार्थ, अर्धदृष्टार्थ, सत्य आणि अनृत. ठीक आहे. हे बघितलं, त्याचा अर्थ काय? दृष्टार्थ म्हणजे काय? प्रत्यक्ष दिसणारे आणि अनुभवनाने जाणवणारे. याचे उदाहरण काय? सूर्यप्रकाश, औषधाचा परिणाम. ठीक आहे, हे आपल्याला जाणवतो. नंतर अदृष्टार्थ, अप्रत्यक्षपणे तर्क, अनुमान किंवा वेदांद्वारे समजणार, जसं की पुनर्जन्म, पाप पुण्य, हे आपण अनुभवलेले काय पण नाही, आपण नाही का त्याचा तर्कनुसार किंवा आपल्याला वेदांद्वारे आपल्याला समजते. सत्य काय? जे खरे आहे आणि प्रमाणाने सिद्ध आहे, जसं की पृथ्वी गोल आहे, हे आपण प्रूव्ह करू शकतो, त्रिदोष सिद्धांत प्रूफ येतं. नंतर असत्य, जे खोटे आहे आणि अस्तित्वातच नाही, जसं की गंड्याने रोग बरा होतो, पृथ्वी सपाट आहे, हे आपल्या अस्तित्वातच नाही, हे झालं असत्य. ठीक आहे. इझी आहे. एवढा चार्ट तुम्ही एक्सप्लेन केला की तुम्हाला इझिली मार्क भेटून जातात. या संकल्पना आयुर्वेद, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता तुम्हाला समजलं, हे एक लाईन, हे एक लाईन, प्रत्येकीच्यात एक पॅटर्न तुम्हाला दिसत आहे, फक्त ऑब्झर्व करणं चालू करा. नंतर येते चरकोक्त आप्तलक्षणे लिहा आणि आप्तोपदेशाचे आयुर्वेदामध्ये महत्त्व सविस्तर लिहा. हा क्वेश्चन आलेला आहे. हा क्वेश्चन कसा लिहायचा? आता जसं तुम्हाला इथं मी टाकलं नाही, पण तुम्ही टाकायचा परिचय,
परिचय टाकायचा. आता मी नंतरच्या याच्यात मी करेक्ट केलं, मी पण तुम्हाला हे केलं, एक्सप्लेन करणं चालू केलं तर तुम्हाला अजून लिंक लागेल. जसं की आयुर्वेदशास्त्रात आप्त म्हणजे विश्वासार्ह, अनुभवी. आता तुम्हाला आप्तलक्षण विचारलं, आप्त विचारलं तर आता पहिल्यांदा मी इंट्रोडक्शन देते, या क्वेश्चनचं इंट्रोडक्शन देते. आयुर्वेदात आप्त म्हणजे विश्वासार्ह, अनुभवी आणि योग्य ज्ञान देणारी व्यक्ती किंवा ग्रंथ. चरकाचार्यांनी आप्तलक्षण आणि आप्तोपदेश यांचे महत्त्व स्पष्ट केले. तर हेच मी क्वेश्चनमधले तेच एक्सप्लेन करत होतो. योग्य उपचार, निदान आणि औषध निर्मितीसाठी प्रमाणभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. काही याच्यात एक्स्ट्रा दिसलं का तुम्हाला? नाही, पण हे यांना परिचय झाला तुम्हाला याचा अर्धा मार्क भेटते, याचा 1 मार्क भेटते, अर्धा मार्क भेटते. MCQनुसार म्हणजे ACQनुसार किंवा LAQनुसार याचे मार्क डिपेंड राहतात. ठीक आहे. जसं की आप्तलक्षणे, आप्ता क्षुतबुद्धी संपन्ना सत्य वक्तारो विमत्सराहा, हे काय चरक सूत्रसान 11 मधला श्लोक आहे. ठीक आहे. या वचनानुसार आप्त व्यक्तीमध्ये खालील गुण असावे. आता मी कसं एक्सप्लेन केलं, आपण डायरेक्ट नाही तर इथं काय डायरेक्ट आपण चालू केलं असतं. नाही, छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी मगर मोठी बाते, शक्तिमान म्हणत होता, आठवते का? तसं आहे, छोटी छोटी मगर इम्पॉर्टंट गोष्टी. या वचनानुसार आप्त व्यक्तीमध्ये खालील गुण असावे. जसं की काय? क्षुद्ध संपन्न म्हणजे काय? वेदशास्त्र आणि परंपरेचे ज्ञान असलेली व्यक्ती. सत्यवक्ता म्हणजे काय? नेहमी सत्य बोलणारी आणि कोणत्याही मोहात न अडकणारी. नंतर ते विमत्सर काय म्हणजे? मत्सररहित. मत्सर म्हणजे काय? द्वेष, कोणत्याही प्रकारचा ईर्ष्या किंवा स्पर्धा नसलेली व्यक्ती. हे काय आहे? ही आप्त मानावी. ठीक आहे. ही आप्ताची काय लक्षणे असावी, जसं आपण चिकित्सकाची काय लक्षणे असावी हे सर्व बघितलं, तसं आप्ताची काय लक्षणे असावी हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर येते यावरून स्पष्ट होते की आयुर्वेदात आप्त हे प्रमाण मानले जाते कारण ते निस्वार्थी, अनुभवी आणि सत्यनिष्ठ असतात. ठीक आहे. नंतर येते सेकंड पॉईंट, आप्तोपदेश म्हणजे काय. आता आप्त म्हणजे काय, आपण आप्ताची लक्षणे बघितली. आता आप्तोपदेश म्हणजे काय, आता मी काय केलं, पॉईंटनुसार टाकलं. पहिल्याच्यात आपण सांगितलं आप्त लक्षण काय, दुसऱ्याच्यात काय सांगितलं आप्तोपदेश म्हणजे काय. आप्तोपदेश म्हणजे काय? आप्त व्यक्ती किंवा ग्रंथांनी दिलेले ज्ञान म्हणजेच आप्तोपदेश. हे ज्ञान अनुभवावर आधारित असते, वैदिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य ठरलेले असते. आयुर्वेदामधील जे प्रमाणभूत ग्रंथ, वेद, उपनिषद तसेच आचार्य, चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे शास्त्र येतं. हे काय? आप्तोपदेशाचे उत्तम स्रोत येतं. ठीक आहे. आप्तोपदेशाचे स्रोत काय येतं? हे सर्व स्रोत येतं. ठीक आहे. वेद वगैरे सर्व गोष्टी हे तुम्ही इझिली तुम्हाला माहिती आहे, जास्त काही असंही नाही. आयुर्वेदात आप्तोपदेशाचे महत्त्व, आता आयुर्वेदात आप्तोपदेशाचे महत्त्व हे तुम्हाला नेक्स्ट टॉपिक आपला क्वेश्चनमधला तो होता. तर आता पॉईंट टाकायचा, लिहायचा. आयुर्वेदात आप्तोपदेशाचे प्रमाण म्हणून स्वीकारला जातो कारण ते सिद्ध आणि योग्य ज्ञान देतात. ठीक आहे. तेच शब्द येतं मग मागं पुढं भरून तुम्हाला थोडंसं तेच वाटत असेल की रिपिटेटिव्ह तेच यूज केलेलं, फक्त मागं पुढं यूज करता आलं पाहिजे. तेच कंटेंट आहे, जास्त कंटेंट नाही मोठा. तर प्रेझेंटेशन, जसं की पहिलं काय? रोग निदान व उपचार. त्याच्यात काय आहे? आयुर्वेदातील त्रिदोष सिद्धांत, सप्तधातू आणि मल संकल्पना ही सर्व माहिती आप्तोपदेशातून प्राप्त होते. ठीक आहे. हे कशात? याचा रोगनिदान आणि उपचारमध्ये उपयोग होतो. कशाचा? आप्तोपदेशाचा. ठीक आहे. जसं की उदाहरणं काय तर वाढल्यास सांधेदुखी होते, हा सिद्धांत कोण सांगितलेला आहे? आप्तोपदेशाने सांगितलेला आहे. कुठल्याही रोगाची व्याख्या, कारणे, लक्षणे आणि उपचार आप्तोपदेशावर आधारित असतात. नंतर त्या औषधी निर्मितीमध्ये काय याचं महत्त्व आहे? आयुर्वेदात विविध औषध प्रकार आहेत, जसे की चूर्ण, अवलेह, क्वाथ, वटी इत्यादी. नंतर यातील गुणधर्म आणि परिणामकारकता आप्तोपदेशाने सिद्ध झालेल्या असतात. जसं की हरिद्रा, हळद, रक्तशुद्धकारके हे आपल्याला सांगितलेले म्हणून आपण मान्य करतो ना. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य सिद्ध झाले आहे, हे योग्य सिद्ध झालेलं आहे. नंतर ते पंचकर्म चिकित्सामध्ये काय? पंचकर्म, वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आप्तोपदेशानुसार विकसित झाली आहे. प्राचीन वैद्यांनी सांगितलेल्या प्रक्रियांवर आधारित आधुनिक पंचकर्म चिकित्सा केली जाते. ठीक आहे. हे काय? पंचकर्म चिकित्सेमध्ये आप्तोपदेशाचं महत्त्व. नंतर येते नैतिकता आणि सद्गुण, याच्यामध्ये आप्तोपदेशाचं काय महत्त्व आहे? वैद्य कसा असावा याचे मार्गदर्शन आप्तोपदेशातून होते. उदाहरणार्थ चरक संहितेत सांगितलेले आहे की वैद्याने लोभी नसावे, रुग्णाच्या हितासाठी कार्य करावे. हे काय? एक्झाम्पल. नंतर त्या आधुनिक काळात आप्तोपदेशाचे महत्त्व. आता तुम्हाला आयुर्वेदात महत्त्व सांगितलं. आता मॉडर्नमध्ये, आता जे मॉडर्न फेज आहे, आत्ता काय याचं इम्पॉर्टन्स आहे? आता आपल्याला आत्ताचं पण सांगायला लागलं ना तुम्हाला की आत्ताचं काय आहे. ठीक आहे. जसं की आजही संशोधन, उपचार पद्धती आणि औषध निर्मितीमध्ये आप्तोपदेशाचा उपयोग केला जातो. जसं की संशोधनमध्ये कसा केला जातो? वैज्ञानिक प्रयोगाद्वारे प्राचीन ग्रंथाचा आधार घेतला जातो. आज जे एक्सपेरिमेंट होतात त्याच्यात काय जे प्राचीन लिटरेचर येतं त्याचा यूज होते. ठीक आहे. आयुर्वेदिक उपचार करताना जे जुने सिद्धांत येतं ते वापरून आपण जे नवीन आपले इन्स्ट्रुमेंट येतात, नवीन पद्धती येतात ते आपण डेव्हलप करतो. ठीक आहे. तर मानसिक आरोग्य काय? ध्यान, योग आणि आहारशास्त्र याबाबत आप्तोपदेश महत्त्वाचा आहे. जर आपण बघतो आता सध्या ध्यान, योग आपण हे सर्व बघतो. तर हे सर्व काय आपल्याला ऑलरेडी आपल्या आयुर्वेदात सांगितलेलं आहे, ग्रंथात सांगितलेलं आहे, योगदर्शनात सांगितलेलं आहे. तेच ग्रंथाला आपण आता काय म्हणतो? आप्त मानतो, आप्तोपदेश मानतो. ठीक आहे. त्यामध्ये जे सांगितलेलं आहे, जसं पतंजली ऋषींना योगदर्शन लिहिलेलं आहे, तर हे आपण माहिती आहे आपल्याला, आपण दर्शन वगैरे बघितलेलं आहे, तर ते आपण सांगू शकतो.
यावरून स्पष्ट होते की प्राचीन ग्रंथ आणि आप्तांचे ज्ञान हे आजही अत्यंत उपयुक्त आहे. ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं. आता नेक्स्ट पॉईंट येते निष्कर्ष. आता तुम्हाला समजलं. आता मॅक्सिमम लोक काय करतात, इतकं एक्सप्लेन करतात आप्तोपदेश म्हणजे काय, आयुर्वेदात आप्तोपदेशाचे महत्त्व हे एक्सप्लेन केलं की समोर जातच नाही, तर इथंच एंड होऊन जाते, इथंच जवळपास एंड होऊन जाते. पण तरी पण स्कोप आहे ना, स्कोप आहे. आन्सर लिहिताना समजून घ्या, कळा मी काय म्हणते, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आधुनिक काळात महत्त्व सांगितलं, 2-4 गोष्टी एक्स्ट्रा सांगितल्या तर काही बिघडत नाही, फक्त रिलेटेड सांगा. ठीक आहे, हे सांगणं आवश्यक आहे. हे तिच्यात लिहिणार नाही, क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे का की आधुनिक पण सांगा, पण लिहायचं ते इम्पॉर्टंट आहे. हे गोष्टी आपल्याला सांगणार नाही, तर हे आपल्याला समजायला पाहिजेत. ठीक आहे, निष्कर्ष. आता एवढं सगळं आपण भारूड सांगितलं, याच्यातून निष्कर्ष काय निघाला, याच्यातून असा निष्कर्ष निघाला की आयुर्वेदात कोणतेही ध्यान प्रत्यक्ष अनुभवाशिवाय मिळू शकत नाही. त्याच्यामुळे आप्तोपदेश प्रमाण आहे. शुद्ध ज्ञान देणारी, सत्यवादी आणि निस्वार्थी व्यक्ती आप्त मानली जाते आणि आप्तोपदेशाच्या आधारेच आयुर्वेदामध्ये उपचार, औषध निर्मिती आणि रोगनिदान केले जाते. आधुनिक काळातही संशोधनासाठी आणि उपचारांसाठी आप्तोपदेश महत्त्वाचा आहे. म्हणूनच आयुर्वेदात आप्तरक्षण आणि आप्तोपदेश यांना अत्यंत महत्त्व आहे. हाय, वाढला पॉईंट. हा पॉईंट तुम्ही लिहिला असता का तुम्ही पेपरात, इमानदारीने सांगा. नसता लिहिला, पण आता लिहिला, आता तुम्हाला समजलं. आता तुम्ही माझ्यासोबत स्टडी करता, आता तुम्ही अशाच पद्धतीनं पेपर प्रेझेंट करसाल, अशाच पद्धतीनं, आणि तुम्हाला जे रिझल्ट भेटेल ना, तुम्ही स्वतः हे होसाल. तुमचे जे सोबतचे मित्र आहेत, जे मला फॉलो करत नाहीत, किंवा तुम्ही नाही का, जसा रिझल्ट भेटेल तुम्हाला ऑटोमॅटिक दिसेल की बाई नाही काय डिफरन्स आहे. आणि तुम्ही तेवढं पण ऑब्झर्व करू शकता की बा लॉजिकल सर्व गोष्टी. मी हे का तुम्ही इंटरनलचे पेपर सर्वांनी दिलेले आहेत आणि सर्वांना तुमचे पेपर चेक करायला देतात. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय चुकी केली. तुम्हाला असं वाटतं की सर्व तर दिलं, मार्क काऊन कमी पडले, तर मार्क या गोष्टीमुळे कमी पडले. तुम्ही एवढं आन्सर लिहा आणि चेक करायला द्या सरांकडे. पहा इम्प्रेशन. नाही ते मार्क तुम्हाला 10पैकी तुम्हाला 8, 8.5 मार्क कुठंच नाही गेले ना तुमचे. मी फक्त विश्वास ठेवा, तुम्ही करा फक्त मी ज्या पद्धतीने सांगतो. ठीक आहे, आता आपण बघितलं आप्तोपदेश प्रमाण आणि परीक्षा प्रमाण या 2 लेक्चर मिळून आपल्याला 20 मार्काचं वेटेज आहे. 20 मार्काचं फक्त SAQ आणि LAQ मिळून. इम्पॉर्टंट आहे जास्त. तुम्हाला परीक्षा प्रमाण पण मी एकदम इझी सांगितलं, त्याच्यात पण काय अवघड नाही. याच पद्धतीने स्टडी केलं तर आपण याच्यात पण याच पद्धतीने स्टडी केला. तुम्हाला बुकिश पॅटर्न फॉलो नाही करायचा. ते कंटेंटसाठी ठीक आहे, समजण्यासाठी ठीक आहे, बट प्रेझेंट तुम्ही शिकले ना, तुम्हाला समजला ना टॉपिक, मग तुम्ही तुमच्या भाषेत मांडा ना. तुमचं म्हणणं काय तुमच्या याच्यात तुमच्या पद्धतीने मांडा, आणि त्याला पुस्तकाच्या पद्धतीने नका मांडू. ठीक आहे, चालते. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे, लवकर सिलेबस आपला कंप्लीट व्हायच्या याच्यात आहे. अभ्यास करत राहा. सगळ्यात आधी संहिता, संस्कृत आणि पदार्थविज्ञान या 3 विषयावर फोकस करा. नंतर ॲनाटॉमी फिजिओलॉजीवर फोकस करा. ॲनाटॉमी फिजिओलॉजी तुम्ही वाचलेली आहे. तुम्ही मॉडर्नवर खूप टाईम दिलेला आहे. मॉडर्न तुम्ही आता कितीतरी वाचलं तरी वेळेवर तुम्हाला कन्फ्युजन मारणारच आहे. सगळ्यात आधी संस्कृत, संहिता आणि पदार्थ हे विषय स्ट्रॉंग करा. यानं तुमची पकड बनल. हे 3 सब्जेक्ट तुमचे स्ट्रॉंग असले तर तुम्ही काही जरी झालं तुम्ही फेल नाही होणार. तुम्ही फक्त KT लागसाल. ठीक आहे, म्हणजे वर्स्ट केस सांगते मी. तसं तर सगळं मी कव्हर करतो, पण ज्यानं काहीच नाही वाचलं काही कमस कम हे सब्जेक्ट तर स्ट्रॉंग कर. इझिली तू या टाईम पिरियडमध्ये ग्रास्प करू शकतं. बाकी बाय चान्स लागलं जरी काही प्रॉब्लेम झाला तर पाहून घेऊ ना समोर. बाकी तर मी तुम्हाला सांगतो. बाकी मी पेपराच्या आणल्या दिवशी काय वाचायचं ते पण सांगतो. मी सगळं विषय तुम्हाला काय नाही. मी फक्त सध्या मी सर्व सिलेबस शिकवते ना, इमानदारी सिलेबस शिकवते. तुम्हाला टाईम आहे ना, तुम्हाला नंतरचे प्रश्न आत्ता नका विचारू की सर इम्पॉर्टंट क्वेश्चन काय, तर ऑलरेडी सांगितलेले. तर आत्ता टाईम आहे ना, आत्ता करून घे वेळेवर. मी आणल्या दिवशी मला प्रॉब्लेम विचारतो मी वेगळं तुम्हाला सांगेल की वेगळं काय कर. मी लास्ट दिवशी पण सांगू शकतो की आता हे एवढं करून जाय. आपल्याला सगळ्या ट्रिक येतात, बट वेळ आलेली का त्याची. सध्या टाईम आहे ना, आत्ताच डिस्कस करून काय फायदा. मग तुम्ही तर निश्चिंत होसाल तुला होते 5 गड्या, आणि नाही झालं तर मग ते भाई मरता क्या ना करता तशी सिच्युएशन असली तर मग मी सांगणारच ना. मी का असं थोडी की बा तुझा नाही पेपर कोरा सोडू नये. नाही, मी काय ना काही सजेस्ट करणारच झालो ना. ठीक आहे, चालते. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.